नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाच्या एका स्वप्नाबद्दल आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे आपला हत्ती। स्वप्नामध्ये जर आपल्याला हत्ती दिसला तर काय अर्थ होतो? तर मंडळी, भारतीय परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीला आपण गजाननाचं रूप समजतो, हत्तीला आपण ऐश्वर्याचं रूप समजतो। आणि असा हा हत्ती जर आपल्या स्वप्नामध्ये आला तर त्याचा काय अर्थ होतो? तर मंडळी, स्वप्न हे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात। प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो। आपल्या स्वप्नामध्ये हत्ती जर दिसला तर हे नक्कीच ऐश्वर्याचं आणि काहीतरी धनलक्ष्मीचं किंवा लक्ष्मी प्राप्त होण्याचे संकेत असले तरीही हत्ती आपल्याला कोणत्या अवस्थेमध्ये दिसला त्यानुसार वेगवेगळे संकेत असतात। तर आज आपण वेगवेगळ्या 12 अवस्थेमध्ये जर हत्ती दिसला तर त्याचे कोणते संकेत मिळतात आणि त्या स्वप्नाचा काय अर्थ होतो। व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, स्वप्नामध्ये सर्वसाधारणपणे जसा हत्ती दिसतो तसा तुम्हाला जर दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल, तुमच्या जीवनामध्ये अचानक चांगल्या घटना घडतील आणि समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान वाढण्याचे सुद्धा हे संकेत मानले जातात। त्यानंतर आपण बघूया का जर तुम्हाला स्वप्नामध्ये पांढरा हत्ती दिसला तर कोणते संकेत मिळतात। तर मंडळी, स्वप्नामध्ये पांढरा हत्ती दिसणं म्हणजे जणू काय तुम्हाला लॉटरी लागण्यासारखंच आहे, कारण हे राजयोगाचं प्रतीक मानलं जातं। तुमच्या आयुष्यामध्ये अचानक धनलाभ होणं, अचानक तुम्हाला संपत्ती मिळणं किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर धनलाभ होणं असा त्याचा संकेत असतो। एवढंच नाही तर तुमचा अत्यंत सकारात्मक असा काळ सुरू झाला आहे असं सुद्धा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला 2 हत्ती दिसले किंवा हत्तींची जर जोडी दिसली तर याचा अर्थ काय होतो? तर मंडळी, स्वप्नामध्ये 2 हत्ती दिसणं खरं म्हणजे हे तुमचं वैवाहिक जीवन अतिशय छान जाईल, कारण 2 हत्ती दिसणं हे प्रेमाचं सुद्धा प्रतीक असतं किंवा तुमचं वैवाहिक जीवन अतिशय छान होईल। जर पती पत्नीमध्ये जर काही कटुता असेल किंवा भांडणं असतील किंवा वाईट संबंध असतील किंवा काही वादविवाद जर असतील तर त्या सगळ्या गोष्टी संपून एक पुन्हा चांगलं वातावरण तयार होईल, नात्यामधील संबंध सुधारतील आणि आपल्या कुटुंबातील वातावरण आनंदी होईल असे सुद्धा संकेत असतात। त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुमच्या हत्ती मागे लागला किंवा तुमच्या मागं हत्ती लागलेला आहे असं जर दिसलं तर त्याचा काय अर्थ होतो? तर मंडळी, स्वप्नामध्ये तुमचा हत्ती मागं लागणं याचा अर्थ असा सरळ आहे की तुम्ही ज्या काही आपल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत आहात, जबाबदारी झटकत आहात आणि हे तुम्हाला आगामी काळामध्ये संकट येऊ शकतात किंवा अडचणी येऊ शकतात याचा सुद्धा इशारा असतो। हे स्वप्न तुम्हाला संकटांशी 2 हात करण्याची, संकटांशी सामना करण्याची चेतावणी देत असतं। त्यानंतर तुम्ही स्वतःला हत्तीवर बसलेले आहात असं दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे, कारण स्वप्नामध्ये हत्तीवर बसणं म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये अतिशय प्रगती होणं। जर तुम्ही नोकरीला असाल तर नोकरीमध्ये बढती मिळणं, प्रमोशन मिळणं असा सुद्धा त्याचा अर्थ होतो। जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही एखादी परीक्षा दिलेली असेल तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश संपादन करता येईल असा सुद्धा त्याचा अर्थ होतो। म्हणजे तुम्ही समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक अशा कोणत्याही क्षेत्रात असला तरीही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर अजून एक स्वप्न कायम पडत असतं ते म्हणजे स्वप्नामध्ये हत्तीचं पिल्लू दिसणं। तर मंडळी, याचा अर्थ सरळ आहे का घरामध्ये एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन होईल, घरामध्ये शुभ घटना घडतील किंवा एखाद्या नवीन चांगल्या कामाचा तुम्ही शुभारंभ कराल, एखादा उपक्रम सुरू कराल किंवा एखाद्या नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात कराल असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर अजून एक स्वप्न पडत असतं ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर हत्ती आपल्याला दिसणं किंवा हत्तींचा कळप दिसणं। हे सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचं संकेत देणारं स्वप्न आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये अनेक लोकांचं सहकार्य लाभणार आहे, अनेक लोक तुम्हाला मदत करणार आहे। एवढंच नाही तर तुमचे जर कुठं पैसे अडकलेले असतील किंवा कुठं येणं बाकी असेल ते सुद्धा येऊ शकतं असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला हत्ती बसलेला दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बऱ्यापैकी स्थिरता येईल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील, कारण हे स्थिरतेचं लक्षण असून तुमचे आयुष्यातील धावपळ थांबेल, तुम्हाला मनशांती लाभेल। त्यामुळे हे सुद्धा अतिशय शुभ असं स्वप्न मानलं जातं। परंतु हत्ती स्वप्नामध्ये उडताना दिसणं हे एक दुर्मिळ असं स्वप्न आहे, कारण जरी प्रत्यक्षात तसं घडत नसलं याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनामधल्या ज्या कल्पना असतात किंवा ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा असतात त्या खरं म्हणजे पूर्ण होण्याचे सुद्धा हे संकेत मानले जातात। तुमचा कॉन्फिडन्स किंवा तुम्ही जो काही उद्योग व्यवसाय करत असाल
किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की जादू होईल किंवा काहीतरी यश मिळेल, असं जे तुमच्या डोक्यामध्ये असतं ते सुद्धा घडण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा घडू शकतात. तुमची जी कल्पनाशक्ती अशा वेळी अतिशय यशोशिखरावर असते. त्यामुळे हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न मानलं जातं. यामध्ये जर तुम्हाला हत्ती अतिशय शांत दिसला तर तुमची शक्ती वाढेल, परंतु हत्ती जर तुम्हाला रागावलेला किंवा चिडलेला असा दिसला तर तुम्हाला काहीतरी संकट किंवा थोड्याफार अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर हत्ती जर तुमच्या घरासमोर किंवा घराच्या दारात दिसला तर मंडळी हे अतिशय शुभ असं स्वप्न मानलं जातं. साक्षात लक्ष्मी तुमच्या घरासमोर उभी आहे, ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य घडणार आहे, मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे. घरामध्ये नुसतं मांगल्य आणि शुभ कार्यच घडणार नाही तर लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर कधीकधी स्वप्नामध्ये आपल्याला मृत हत्तीसुद्धा दिसतो. हे मात्र अशुभ असं स्वप्न मानलं जातं, कारण मृत हत्ती स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे धनहानी होणं, मानहानी होणं किंवा अडचणी वाढणं असा त्याचा अर्थ होतो. अशा वेळी आपण सावध राहावं. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल का साधारणपणे हत्ती स्वप्नात येणं हे म्हणजे बहुतांशी शुभ संकेत देणारंच स्वप्न असतं. लक्ष्मीच्या संदर्भातलं स्वप्न असतं. तुम्हालाही कधीतरी स्वप्नामध्ये हत्ती आला असेल. तुम्हाला हत्ती कोणत्या अवस्थेमध्ये स्वप्नामध्ये दिसला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. स्वप्नशास्त्राबद्दल किंवा एखाद्या स्वप्नाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.